नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. तुझ्या मिठीची जादू या रोमॅन्टिक कथेचा आपण दुसरा भाग पाहतोय. तर मग चला सुरू करूयात. श्रुती मॅडम अशा वागत होत्या की बाहेर जाऊन त्या नवऱ्यासोबत अशी चाळे करून आल्याच होत्या हे अजिबात कळत नव्हतं. त्या आम्हाला काहीतरी समजावून सांगत होत्या, पण माझ्या नजरेसमोरून तो बाहेरचा सीन मात्र हटत नव्हता. मला श्रुती मॅडमचे किसिंग करत असणारे ते ओठ दिसत होते. श्रवण सर दाबत असलेली त्यांची छाती दिसत होती आणि त्यांची मांडी. नंतर त्या जे काही शिकवत होत्या त्याकडे माझं लक्षच नव्हतं. त्या दिवशी रात्री पहिल्या वेळी मी श्रुती मॅडमला आठवण मूठ मारली. त्यांच्या आठवणीत गळाल्यानंतर मला किंचित शरम वाटली, पण ते फिलिंग परत नंतर राहिलं नाही. आणि दुसरी घटना म्हणजे एके दिवशी श्रुती मॅडम आम्हाला कम्प्युटरवर काहीतरी शिकवत होत्या आणि रुपाली मध्ये बसली होती आणि श्रुती मॅडम तिच्या डाव्या हाताला तर मी तिच्या उजव्या हाताला बसलो होतो. श्रुती मॅडम रुपालीला स्क्रीनवर काहीतरी समजावून सांगत होत्या आणि मध्ये मध्ये त्या कीबोर्डवर काहीतरी टाईप करत होत्या. त्यामुळे त्या आणि रुपाली स्क्रीनच्या समोर बसल्या होत्या आणि मी थोडा बाजूला बसलो होतो. मी आळीपाळीनं श्रुती मॅडम, रुपाली आणि कम्प्युटर स्क्रीनकडे पाहत होतो. श्रुती मॅडमला त्या दिवशी श्रवण सरांसोबत चाळे करताना पाहून माझी त्यांच्याकडे पाहण्याची नजरच बदलली होती आणि त्या जेव्हा मी श्रुती मॅडमकडे पाहत होतो तेव्हा माझी नजर त्यांच्या अंगावरही फिरत होती. मी किंचित बाजूला आणि मागे बसलेलो असल्याने माझी नजर कुठे आहे हे श्रुती मॅडमला लगेच कळणार नव्हतं की रुपालीच्याही लक्षात येणार नव्हतं. त्याचा फायदा घेत मी श्रुती मॅडमच्या अंगावरून नजर टाकत होतो. श्रुती मॅडमनं त्या दिवशी एक स्लीवलेस टॉप आणि स्कर्ट घातला होता. त्या टॉपचा गळा खोल नव्हता, पण हाताचे स्लीव्स थोडेसे मोठे होते. जेव्हा त्या पुढे वाकून कीबोर्डवर काहीतरी टाईप करायच्या तेव्हा त्या स्लीवलेस होलमधून मला व्हाईट ब्रा असलेला उभार दिसायचा. कधी जेव्हा त्या स्क्रीनवर बोट ठेवून दाखवताना हात वर करायच्या तेव्हा हाताच्या होलमधून त्यांच्या उभाराचा मला गोळा दिसायचा. नॉर्मली असा टॉप त्यांनी कधी घातला तर ब्राच्या वर स्लीप घातलेली असायची, पण त्या दिवशी त्यांनी स्लीप घातलेली नव्हती. तेव्हा त्यांची ब्रा दिसत होती आणि आम्ही आता त्यांचे चांगले मित्र झालो असल्याने आमच्यासमोर त्या कपड्यांच्या बाबतीत थोड्याशा केअरलेस झाल्या होत्या. त्याचा फायदा मला मिळत होता आणि मला त्या केअरलेस कपड्यांमधून त्यांच्या आतल्या नजाऱ्याचं दर्शन मिळत होतं. जेव्हा जे मला दिसत होतं ते रुपालीला दिसत होतं की नाही कोणास ठाऊक, पण नॉर्मली तिच्या जर ते लक्षात आलं असतं तर तिनं सूचकपणे माझ्याकडे पाहिलं असतं. ज्या अर्थी तिनं माझ्याकडे पाहिलं नव्हतं त्या अर्थी तिच्या ते लक्षात आलं नव्हतं. श्रुती मॅडमच्याही लक्षात येत नव्हतं की मला त्यांच्या स्लीवलेस होलमधून त्यांचा उभार दिसतोय. जेव्हा जेव्हा त्या हात वर करून आम्हाला काही दाखवायच्या तेव्हा मला त्यांचा तो उभार दिसायचा आणि मी चोरून त्यांच्याकडे पाहायचो. या दोन घटनांनी माझ्या मनात मॅडम बद्दल भावना जागृत केल्या. खरं तर या भावनेसोबत मी अतृप्त वगैरे अजिबात नव्हतो, कारण रुपाली सोबत माझे शारीरिक संबंध चालूच होते आणि तिच्याकडून मी एकदम संतुष्ट होतो. पण शेवटी मी पुरुष होतो. श्रुती मॅडम सारख्या सुंदर आणि मादक स्त्रीचं दर्शन मला साहजिकच चांगलं वाटायचं. रुपाली माझी गर्लफ्रेंड असल्यामुळं मी श्रुती मॅडम बद्दल कधी आकर्षक कधी तिला श्रुती मॅडमला जाणवू दिलं नाही. पण श्रुती मॅडमचं मला आता आकर्षण वाटायला लागलं होतं हे मात्र खरं आहे. यथावकाश आमचं ट्रेनिंग संपलं, पण आम्ही श्रुती मॅडमच्या घरी जाणं काही सोडलं नाही. आम्ही तिच्याकडे इतर काही सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग घेतच राहिलो. ट्रेनिंग व्यतिरिक्तही इतरही वेळी आम्ही त्यांच्या घरी जायचो आणि गप्पा वगैरे मारायचो. अनेकदा आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जात असो किंवा मग सिनेमा नाटक पाहायला जात असो. श्रवण सर थोडे सिरियस टाईप व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे ते सहसा आमच्यात जास्त मिक्स होत नसत. ते ऑफिसच्या कामामध्ये जास्त इन्व्हॉल्व असल्याने कित्येकदा ते आमच्यात नसतच. तेव्हा मी, रुपाली आणि श्रुती मॅडम असं त्रिकूट धमाल करत असो. श्रुती मॅडमला आमची कंपनी आवडायची आणि आम्हालाही त्यांची कंपनी आवडायची. साधारण 2 महिन्यानंतर श्रवण सरांनी आमच्या कंपनीतला जॉब सोडला आणि ते दुसऱ्या कंपनीत कामाला लागले. ते जरी कंपनी सोडून गेले तरी आमचे त्यांच्याशी आणि श्रुती मॅडमशी असणारे कॉन्टॅक्ट चालूच होते. मध्ये एकदा 2-3 महिन्यांकरता मी आणि रुपाली ऑफिसच्या कामामध्ये फारच बिझी झालो. त्या काळात आम्हाला श्रुती मॅडमशी काही कॉन्टॅक्ट ठेवता आला नाही. साधारण 3 महिन्यानंतर आम्हाला जेव्हा फुरसत मिळाली तेव्हा आम्ही श्रुती मॅडमच्या घरी फोन केला तर कोणीतरी फोन उचलला नाही. 2-3 दिवस आम्ही सतत ट्राय करत होतो, पण कुणीच फोन उचलत नव्हतं. आम्ही श्रवण सरांच्या नवीन कंपनीत फोन लावून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक वेळी ते ऑफिसमध्ये नाहीत असं उत्तर आम्हाला मिळालं. त्या काळात मोबाईल आलेले नव्हते, तेव्हा लँडलाईनवरूनच फोन करावा लागत होता. शेवटी रुपाली आणि मी श्रुती मॅडम राहत होत्या त्यांच्या घरी गेलो तर ते घर बंद होतं. आम्ही आजूबाजूंकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की ते घर खाली करून श्रुती आणि श्रवण दुसरीकडे राहायला गेलेत. मग
आम्ही श्रुती मॅडमच्या नातेवाईकांकडे चौकशी केली आणि त्यांचा फोन नंबर मिळवला आणि त्यांना कॉन्टॅक्ट केला. जवळजवळ 4 महिन्यांनंतर आम्ही श्रुती मॅडमसोबत कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचा आवाज आमच्या कानी पडला. त्यांनी आम्हाला त्यांच्या नवीन घरचा पत्ता दिला आणि घरी भेटायला बोलवलं. एके दिवशी संध्याकाळी आम्ही अंधेरीत असलेल्या त्यांच्या नवीन घरी गेलो. मग त्यांनी आम्हाला जी माहिती दिली त्यांनी आम्हाला धक्काच बसला. श्रवण सर आमच्या कंपनीतील जॉब सोडून जेव्हा दुसऱ्या कंपनीत काम करू लागले त्यानंतर त्यांनी ते आधीचं भाड्याचं घर सोडलं आणि ते आपल्या आई वडिलांच्या घरी राहायला गेले. काही दिवस सुरळीत गेले, पण नंतर श्रुती मॅडमला त्यांचे सासू सासरे जाच करू लागले. आधी श्रवण सर श्रुती मॅडमची बाजू घ्यायचे, पण नंतर ते आपल्या आई वडिलांचं ऐकू लागले आणि श्रुती मॅडमला ब्लेम करू लागले. श्रुती मॅडमचे क्लासेस आणि बाहेर जाणं तिच्या सासू सासऱ्यांना आवडत नव्हतं, तेव्हा ते तिच्याशी सतत भांडायचे आणि तिला घरी राहण्याबद्दल सांगायचे. पण श्रुती मॅडम काकूबाई नव्हत्या, त्यामुळे त्यांना घरात बसून घरकाम करण्यात रस नव्हता. तेव्हा त्यांचं म्हणणं होतं, पण त्यांनी ते कधी मान्य केलं नाही. पण आता श्रवण सरही तिला घरी राहण्याबद्दल फोर्स करू लागले. शेवटी त्यांच्यात भांडणं होऊ लागली आणि त्याला कंटाळून श्रुती मॅडम वेगळी राहू लागली. ती वेगळी राहायला लागल्यानंतर तिच्या सासू सासऱ्यांनी या गोष्टीचा बाऊ करत श्रवण सरांना फितवलं आणि श्रवण सरांना श्रुती मॅडमकडे डिवोर्स मागायला भाग पाडलं आणि श्रवण सरांनी श्रुती मॅडमकडून डिवोर्स घेण्यासाठी कोर्टात फाईल केली केस. डिवोर्स मिळवण्यासाठी नवरा बायकोने कमीत कमी 6 महिने वेगळं राहायला हवं, म्हणून आता दोघेही तो पिरियड संपण्याची वाट पाहत होते. श्रुती मॅडमची ही कहाणी ऐकून तर आम्ही दोघेही सुन्न झालो. खरं तर श्रवण सर आणि श्रुती मॅडमनी विरोधाला न जुमानता लव्ह मॅरेज केलं होतं आणि त्यांचं मॅरिड लाईफ यशस्वी होतं. ते दोघेही माझ्या आयुष्यामध्ये आदर्श होते, पण त्यांच्या आयुष्यात इतकी उलथापालथ झाली की त्याने आम्ही दोघेही अचंबित झालो. आम्ही आमच्या परीनं श्रुती मॅडमला धीर दिला आणि त्यांचं सांत्वन केलं. त्या खरे धीराच्या होत्या आणि आयुष्यातील या संकटाला त्या खंबीरपणे तोंड देणाऱ्या होत्या. आम्हाला आश्चर्य श्रवण सरांचं वाटलं. त्यांनी श्रुती मॅडमचा कसा काय विश्वासघात केला ते ऐकून आम्हाला त्यांचा तिरस्कारच वाटू लागला. मग श्रुती मॅडम एकट्याच वेगळ्या राहू लागलेल्या होत्या. अधूनमधून रुपाली आणि मी त्यांना भेटत असू आणि त्यांची विचारपूस करत असू. जमलं तर त्यांना छोट्या मोठ्या कामात आम्ही मदतही करत असू. डिवोर्सबद्दल त्यांची कोर्टात केस चालली होती तेव्हा श्रवण सरांच्या फायनान्शियल सिच्युएशन, ते जॉब करत असलेल्या कंपनीतून काही रेकॉर्ड श्रुती मॅडमला हवे होते. मी माझं कनेक्शन वापरून ते रेकॉर्ड्स मॅडमला मिळवून दिले. त्याचा वापर करून श्रुती मॅडमनं कोर्टात श्रवण सरांचे काही दावे खोटे सिद्ध केले आणि कोर्टातर्फे श्रवण सरांकडून नुकसान भरपाई मिळवली. त्याचा डिवोर्स झाला आणि श्रुती मॅडम घटस्फोटित झाल्या. तसं तर नंतर ती आपल्या आई वडिलांकडे परत जाऊ शकली होती, पण ती स्वतंत्र विचारसरणीची स्त्री होती आणि तेव्हा तिला आई वडिलांवर बर्डन न टाकता स्वतःचं आयुष्य जगायचं होतं. ती फ्रीलान्सिंग करत काम करत होती, तेव्हा तिला फ्रीलान्सिंग शिवाय काही प्रॉब्लेम नव्हता. ती एकटी राहून जॉब करून आयुष्य जगू लागली. कधी लागलीच तर तिने आपल्या आई वडिलांची आणि आमच्यासारख्या मित्रमैत्रिणींची मदत घेतली, पण शक्यतो तिने एकटीनेच धडाडी दाखवत आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत पुढे वाटचाल चालू केली. नंतर मग आम्ही आमच्या आयुष्यात व्यस्त झालो. यथावकाश मी आणि रुपालीनेही लग्न केलं. आम्हाला मुलं झाली. मला दिल्लीमध्ये एक चांगली ऑफर आली, तेव्हा मी मुंबईतला जॉब सोडून दिल्लीमध्ये आलो आणि इथेच सेटल झालो. रुपाली मुलांच्या जबाबदारीतून जसा वेळ मिळेल तसे जॉब करत होते, नाहीतर घरीच राहायची. एकूण माझं लाईफ दिल्लीमध्ये मजेत जात होतं. मध्यंतरी श्रुती मॅडमलाही कॅनडातून एक जॉब ऑफर आली. तिची एक लांबची बहीण तिथं सेटल होती. करिअर ओरिएंटेड श्रुती मॅडमनं ही संधी सोडली नाही आणि ती सुद्धा कॅनडाला गेली आणि तिथेच सेटल झाली. आमचे श्रुती मॅडमची ईमेल तर कधी फोन वगैरे कॉन्टॅक्ट व्हायचे. एकमेकांची ख्याली खुशाली आम्ही नियमितपणे एकमेकांना कळवायचो. आमची प्रगती पाहून तिला नेहमी आनंद व्हायचा आणि ती नेहमी आमचं कौतुक करायची. तिची धडाडी पाहून आम्हाला तिचा अभिमान वाटायचा आणि आम्ही सुद्धा त्यांची तारीफ करायचो. तर मित्रांनो, हा होता आपला या रोमॅन्टिक कथेचा दुसरा भाग. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.